फोन. येतो मी. आजी, तुम्ही म्हणते ते अजिबात खरं नाहीये. मी कोणत्या देवीचं रूप नाहीये. असं असतं माझ्या वडिलांचं आणि भावंडांचं नशीबच पालटलं असतं. उलट माझ्या पायगुणामुळे तुझा दोष असो किंवा नसो, तू जिथं पाय टाकतेस तिथं काहीतरी वाईट घडणार म्हणजे घडणार. माझ्या पायगुणामुळे नगरकर घडलंयाला जाईल. ज्यांचं मायावर एवढं प्रेम आहे त्यांच्या आयुष्यात माझ्या पायगुणामुळे वाईट साईट घडायला बसले. मला त्यांचं दुःखाचं कारण व्हायचं नाहीये. आजी, मी तुमच्या काय कोणाच्याच लायकीची व्हायची नाहीये. मी नाही येणार तुमच्या घरी. तुम्ही नका वाट पाहू. इथे काय करतेस तू? अगं मम्मी, विसरलीस का? आपण इथे राहायला आलोय ना. अगं मी पण कोणाशी बोलते? अगं माझ्याशीच बोलत होती ना. शॉर्ट टर्म मेमरी असल्यासारखी का वागतेय बावळट. मी माझ्या माणसांना अलर्ट करतो. हरकत नाही. दादा, हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. खरं तर इथे जास्त यावंसच वाटत नाही. का? काय सांगू आता? आमच्या पडत्या काळात यांच्या धंद्यासाठी इतक्या वेळा तुझ्याकडनं पैसे घेतले की आता इथे यायचीच लाज वाटते. त्याच्यात लाज वाटण्यासारखं काय? या घरावर तुझा सुद्धा तेवढाच अधिकार आहे. कधी येऊ शकतेस. आणि हे असं आसवं गाळण्याची नाटकं बंद कर. मला ना खूप त्रास होतो कळलं. पण ठीक आहे, अशा अडचणीच्या प्रसंगी तुम्हाला मनापासून इथे यावंसं वाटलं, भेटावंसं वाटलं, हे पाहून बरं वाटलं मला. आम्हाला महत्वाचं बोलायचंय तर तुम्ही बाहेर थांबा. तुम्ही काहीतरी त्या कार्यकर्त्यांच्या संदर्भात बोलत होता, बोला. जन्म नाही दिला ना तरी आईसारखा जीव लावलाय मी त्याला. त्याच्या वागण्याचा सगळ्यात जास्त त्रास मला झालाय. मला माझी हालत अगदी त्या यशोदेसारखी झाली. काय म्हणजे माझा जन्म तुरुंगात झालाय? म्हणजे तू माझी खरी आई नाहीयेस? पप्पांचे नाव देवदत्त नसून वासुदेव आहे. मम्मी का लपवलंस हे तू माझ्यापासून? खूप भोळी आहे. त्यात आईवर प्रचंड प्रेम असल्याने असे प्रश्न सतत पडत राहतात तिला. काळजी करू नकोस हा बाळा. मी तुला खूप हुशार करणार आहे. फक्त मी तुला कायम सांगत आले ना की 4 लोक असताना बोलत जाऊ नकोस. ओके. तशी खूप समजूतदार आहे. ते जाऊ दे. मगाशी तू काहीतरी सांगत होतीस ना. नेमकं काय घडलंय जरा खोलात जाऊन सांग ना. खूप खूप काही घडलंय. वैजयंतीताई आणि रावदादांचे संबंध बिघडलेत. दोघं आता एका खोलीत राहत नाहीत. हो.
किती रे किती देवा. वैजंती माझा राग राग करत असली ना तरी हे ऐकून प्रचंड वाईट वाटलंय मला. काय छान हार आहे तुझ्या गळ्यात. हा आपला खानदानी हार आहे. होणाऱ्या सुनेला घातलाय. अरे वा, लग्नाआधी हार गळ्यात. वैजंती बरी तयार झाली. त्या कसल्या तयार होत आहेत. हिनेच तयार केलं. किती ग किती. मग तर वैजंतीला हीच सून पाहिजे. मी मी आहे हा तुझ्यासोबत. थँक्स. फोन महाग वाटतोय ग तुझा. 1 लाखाचा आहे. बघते. आई राजा, छोटे मालक. मुक्ता, छोट्या मालकांना बघितलं का? दार पण उघडे. हवा असतील बाहेर. एवढे सकाळी बाहेर. आई. गजा, ए गजा. छोटे मालक, छोटे मालक. अरे पुढे दिसत नाहीत. सकाळी सकाळी कुठं गेले असतील. मुक्ते, ए, अगं कुठं चाललीस? हे मुक्ते, अगं